हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आहे ना आज प्रॉन्स लॉलीपॉप बनवणार आहे. तर आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथे आहे ना मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. हे आहे ना तंदुरी मसाला आहे. हा किचन किंग मसाला आहे. हे काळी मिरपूड आहे. हा घरचा मसाला आहे. ही हळद आहे. हे मीठ आहे आणि हा लिंबू घेतला आहे. इथे बेसन आहे. हे कॉर्नफ्लॉवर पीठ आहे आणि आहे ना हे आलं लसूण मिरची कोथिंबीर आहे ना दरदरीत वाटलेली आहे. हे एक अंड आहे. त्याच्यामध्ये मी मीठ आणि काळी मिरी पूड आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे ब्रेड क्रम्स आहेत. आणि ही कोलबी आहे ना आपण साफ करून कट करून घेतलेली आहे आणि त्याचा हा खिमा बनवलेला आहे. तर आहे ना आता पहिला आपण कोलबी कशी साफ करायची ते बघून घेऊया. चला तर आता पुढे रेसिपी बघूया. तर आहे ना मी आता कोलबीचं डोकं काढून घेतले आणि कोलबी आहे ना आपल्याला इथपर्यंतच म्हणजे साल ठेवायचं आहे आणि एवढा भाग आहे ना ह्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि यातल्या आतमध्ये जो धागा असतो ना तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि मग आहे ना आपण पुढची प्रोसेस नंतर बघूया. तर मी आता साल घेते काढून. तर हे बघा, आपल्याला साल आहे ना इथपर्यंतच काढायचं आहे. हा पाठचा भाग आहे ना शेपटीचा एवढा ठेवायचा आहे आपल्याला. आता आहे ना आपण कोलबीचं हे बघा इथपर्यंत साल काढून घेतलंय. आता आहे ना मध्ये त्याला असा चीर देऊया आणि यामधला ना काळा धागा असतो ना तो आपण काढून घेऊया. हे बघा, हा काळा धागा आहे ना तो आपण काढून घेऊया. असं आपण सर्व कोलबीचा धागा काढून घेऊया. आता आहे ना आपण हे एवढा पार्ट आहे ना तो कापून घेऊया सर्व कोलबीचा. आणि हा पार्ट जो काढलाय ना आपण कापून त्याला ना मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर सर्वप्रथम आहे ना आपण कोलबीचा खिमा घेऊया बाउलमध्ये. हे ना हे मिक्सरला वाटलंय तो खिमा घेऊया. तर आहे ना आता आपण ह्यामध्ये कांदा टाकूया बारीक चिरलेला. तंदुरी मसाला टाकूया. हा किचन किंग मसाला आहे तो टाकूया. हे काळी मिरपूड आहे ते टाकूया. हा घरचा लाल मसाला आहे. ही हळद आहे आणि हे मीठ आहे. सर्व आपण टाकून घेऊया. आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया. आता ना ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची भरड टाकूया. ही 2 चमचे टाकूया. यामध्ये आता आपण बेसन टाकूया आणि आहे ना थोडं कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकूया. आणि आता आहे ना आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया. तर आहे ना आता आपलं मिश्रण एकजीव झालं आहे. हे बघा, असं आहे ना सर्व एकत्र करून घ्या. आणि आहे ना आता आपण ते कोलबीच्या शेपटीला लावून आहे ना त्याचे लॉलीपॉप बनवून घेऊया. तर आहे ना आता आपण थोडंसं मिश्रण घेऊया. हे बघा, एवढं मिश्रण घेऊया. त्याला असं पसरवून घेऊया आणि त्यामध्ये ना आपण ही एक कोलबीची आहे ना शेपटी ठेवूया. हे बघा असं. आणि आहे ना ते असं फोल्ड करून घेऊया.
हे बघा. आणि आपला लॉलीपॉप एक रेडी झालेला आहे. हे बघा, असा लॉलीपॉप बनला पाहिजे. आणि अजून एक आपण लॉलीपॉप बनवून बघूया. हे बघा, असं करून घ्या आणि त्यामध्ये ना ही शेपटी ठेवा आणि असं आहे ना फोल्ड करून लॉलीपॉपचा शेप द्या त्याला. हे बघा, आणि अशा प्रकारे आपला लॉलीपॉप बनलेला आहे. तर आता आहे ना आपण सर्व लॉलीपॉप रेडी करून घेऊया. तर आहे ना आता आपले सर्व लॉलीपॉप रेडी झालेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आणि आहे ना आता आपण हे अंड्यामध्ये घोळवून त्याला ब्रेड क्रम्स लावून घेऊया. हे बघा, तर आहे ना आता आपण हे अंड्यामध्ये डीप करून घेऊया. आणि आहे ना ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे ना याला ब्रेड क्रम्स लावून घ्या. तर आहे ना अशाच प्रकारे आता असं आपण दुसरा पण लॉलीपॉप करून घेऊया. असं ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया. आणि ना आता परत आपण डबल कोट करूया ह्याला. आणि परत ह्यामध्ये टाकूया. आता आहे ना आपले सर्व लॉलीपॉप रेडी झालेले आहेत. तर आता आपण आहे ना ते डीप फ्राय करून घेऊया. तर आता आपण डीप फ्राय करताना बघूया. तर आहे ना आता लॉलीपॉप फ्राय करायला मी तेल तापत ठेवले. तेल तापल्यानंतर आपण ह्यामध्ये लॉलीपॉप सोडून घेऊया आणि गोल्डन फ्राय करूया. आता आहे ना आपलं तेल तापलेलं आहे. तर आहे ना आपण त्याच्यामध्ये लॉलीपॉप सोडून घेऊया. ह्याला आहे ना थोडं एका बाजूनी फ्राय होऊन देऊया आणि त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेऊया. आता आहे ना आपले हे लॉलीपॉप फ्राय करून झाले. तर आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि असंच आपण आहे ना आता सर्व लॉलीपॉप फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर आपण प्लेटिंग करून घेऊया. हे बघा, मस्त क्रिस्पी फ्राय झालेत एकदम.
तर आपले ना प्रॉन्स लॉलीपॉप रेडी झाले आहेत. तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.